श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मंडळी, यावर्षी 2026 मध्ये संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे त्याचे नियम कसे असतील, म्हणजेच उपवास कोणता पाळायचा, त्या दिवशी तिळगुळ खायचं का, वाण हळदी कुंकू द्यायचं का, संक्रांतीची पूजा कशी करायची, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणायचं का, आणि सुहासिनींनी काय करावे, कुठले दान करावे आणि उपवास कधी सोडायचा, हे सगळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक तिथी ही केवळ एक तारीख नसते, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ, निसर्गाशी जोडलेली भावना आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश असतो. मकर संक्रांती आणि एकादशी हे दोन्हीही असेच अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे दिवस आहेत. जेव्हा हे दोन पवित्र दिवस एकत्र येतात, तेव्हा अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की नेमकं काय करावं, उपवास कसा ठेवावा, पूजा कशी करावी, संक्रांती साजरी करावी की एकादशीचे नियम पाळावेत. सर्वप्रथम हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांती हा सण सूर्याच्या संक्रमणाशी संबंधित आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच सूर्य उत्तरायणाला लागतो आणि यानंतर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात. अंधार कमी होऊन प्रकाश वाढतो. याचाच अर्थ आपल्या जीवनातही नकारात्मकतेतून बाहेर पडून सकारात्मकतेकडे जाण्याची ही वेळ असते. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ वाटून गोड गोड बोला, गोड राहा असा संदेश दिला जातो. दुसरीकडे एकादशी म्हणजे काय, हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय अशी तिथी आहे. या दिवशी उपवास, जप, नामस्मरण आणि सात्विक जीवन जगण्यावर भर दिला जातो. एकादशीचा उपवास केवळ अन्न त्यागासाठी नसून मन, विचार आणि कर्म शुद्ध करण्यासाठीही असतो. म्हणूनच एकादशीला संयम, शुद्धता आणि भक्ती यांना विशेष महत्त्व दिलं जातं. मंडळी, आता जेव्हा मकर संक्रांती आणि एकादशी हे दोन्ही पवित्र दिवस एकाच दिवशी येतात, तेव्हा त्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढतं. हा दिवस केवळ सण साजरा करण्याचा नसून आध्यात्मिक दृष्टी बघून फार मोठी संधी असतो. अशा वेळी संक्रांतीचा आनंद आणि एकादशीची पवित्रता दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने संतुलित करणं आवश्यक असतं. मंडळी, म्हणूनच अशा दिवशी काय करावं, काय टाळावं, पूजा करावी का, उपवास कसा करावा, दानधर्म कसा करावा, हे सर्व शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण योग्य श्रद्धा आणि योग्य पद्धतीने केलेली पूजा ही नक्कीच फलदायी ठरते. मंडळी, 2026 साली मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यावर नेमकं काय करावं, कोणते नियम पाळावेत, कशामुळे पुण्य अधिक मिळतं आणि कशामुळे दोष लागू शकतो, हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या, घरगुती आणि मनाला भिडणाऱ्या शब्दात सांगणार आहे. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया की उपवास कोणता पाळायचा आहे. जेव्हा मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र येतात, तेव्हा सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास हा प्रधान मानला जातो. कारण एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय तिथी आहे. त्यामुळे अशा दिवशी संक्रांती असली तर एकादशीचे नियम मोडू नयेत. संपूर्ण धान्याहार म्हणजेच तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावा. फळे, दूध, ताक, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, भगर यावर आधारित एकादशीला चालणारा उपवास करावा. ज्यांना पूर्ण उपवास शक्य नाही, त्यांनी फलाहार किंवा अल्पाहार करावा, पण मनाने शुद्ध राहा. त्यानंतर मंडळी, दुसरा प्रश्न म्हणजे तिळगुळ खायचा का. हा प्रश्न सर्वात जास्त लोकांना पडतो. संक्रांतीला तिळगुळ खाणे परंपरेनुसार आवश्यक असेल तरीही एका दिवशीच्या दिवशी गुळ चालतो, पण तीळ खाणे वर्ज्य मानले जाते.
म्हणूनच अशा दिवशी तिळाचे लाडू, तिळाची वडी खाऊ नयेत. गुळाचा प्रसाद स्वतंत्रपणे चालतो, ते तुम्ही खाऊ शकता. फक्त दर्शनासाठी देवाला तिळगुळ दाखवू शकतो, पण स्वतः सेवन करणं टाळावं. हे शास्त्रानुसार योग्य मानले जाते. त्यानंतर मंडळी, वाण, हळदी कुंकू द्यायचं का? तर हो, वाण आणि हळदी कुंकू तुम्ही देऊ शकता, पण पद्धत जरा वेगळी ठेवावी लागते. एकादशी असल्यामुळे तीळ असलेले पदार्थ वाणात देऊ नयेत. सुका मेवा, फळे, नारळ, गूळ, सुपारी, पान वगैरेचे पदार्थ चालतात. हळदी कुंकू लावणे, सौभाग्यवतींना मान देणे हे संकल्प करून शांत मनाने करावे. त्यानंतर मंडळी, संक्रांतीची पूजा करावी का? तर हो, संक्रांतीची पूजा नक्की करावी, पण साध्या आणि सात्विक पद्धतीने. सूर्यनारायणाचे पूजन करावे. पाण्यात तांदूळ, हळद टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा. एकादशी असल्यामुळे फुलांची पूजा, दिवा, अगरबत्ती चालते, पण नैवेद्यात धान्य ठेवावे नाहीत. त्यानंतर मंडळी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणायचं का? तर हो, नक्की म्हणायचं. कारण हे केवळ तीळ खाण्याबद्दल नसून आपल्या बोलण्याबद्दल आहे. जरी त्या दिवशी तीळ खाल्ले नाहीत तरी गोड शब्द बोलावेत. भांडण, कटुता टाळावी. नाती गोड ठेवण्याचा संकल्प करावा. म्हणजेच वाक्याचा आत्मा जपावा. हाच खरा धर्म आहे. त्यानंतर सुहासिनीने काय करावे? सुहासिनी महिलांनी स्वच्छ सौम्य रंगाची साडी नेसावी. केस स्वच्छ ठेवावेत. देवपूजा, हळदी कुंकू करावी. मनात कोणाबद्दलही राग ठेवू नये. मंगळसूत्र, कुंकू, हिरव्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते, पण एकादशी असल्यामुळे अतिशृंगार टाळून सात्विक सौंदर्य ठेवावे. त्यानंतर मंडळी, दान काय करावे? हा दिवस दानासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. अशा दिवशी गूळ, साखर, गूळ डाळी, उबदार कपडे, फळे, नारळ, गरजूंना अन्न, पैसे, औषधी दान करताना मी देतो असा अहंकार न ठेवता देवाच्या नावाने देतो अशी भावना ठेवावी. त्यानंतर मंडळी, एकादशीचा उपवास कधी सोडायचा असतो? एकादशीचा उपवास द्वादशीला सोडावे. हे फार महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करून त्यानंतर तुळशी पत्रासह प्रसाद घेऊन उपवास सोडावा. संक्रांतीचे गोडधोड, तिळगुळ द्वादशीला खाल्ल्यास योग्य आणि दोषरहित मानले जाते. मंडळी, मकर संक्रांती आणि एकादशी एकत्र येणे ही काही साधी गोष्ट नाही. हा काळ आपल्याला एक मोठा संदेश देतो. बाहेरचं गोडपण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आतल्या मनाचं शुद्धपण अधिक महत्त्वाचं आहे. तिळगुळ, हळदी कुंकू, वाण, दान या सगळ्या गोष्टी परंपरेचा भाग आहेत, पण त्यामागची खरी भावना म्हणजे एकमेकांशी गोड बोलणं, मनातील कटुता सोडणं आणि देवाच्या इच्छेनुसार वागणं. मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जरी तीळ खाऊ शकत नसलो तरीही तीळ घ्या, गोड गोड बोला हे वाक्य मनापासून पाळू शकतो. आज जरी उपवास कठीण वाटला तरी तो आपल्याला संयम शिकवतो. आज जरी काही गोष्टी टाळाव्या लागतील तरी त्या बदल्यात शांत मन, समाधान आणि देवाची कृपा मिळते. मंडळी, 2026 सालची मकर संक्रांत आपल्याला सांगते की राग सोडा, अहंकार सोडा, जुने गैरसमज विसरून पुढे चला. घरात शांती ठेवा, शब्दात गोडवा ठेवा आणि मनात श्रद्धा ठेवा. सूर्यनारायणाचा प्रकाश, विष्णू भगवानाची कृपा आणि संक्रांतीचा गोडवा हे तिन्ही तुमच्या आयुष्यात कायम राहो, हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि मनानेही तितकेच गोड राहा. जय सूर्य देवता, जय विष्णू देवता.